नमस्कार मित्रांनो, आपण काल एक जी टेस्ट घेतली होती ती टेस्ट आपली नंबर 1 ची टेस्ट होती. ओके. आणि आज जी टेस्ट आपण या ठिकाणी घेणार आहे म्हणजे आपण टेस्ट ही अनाऊन्स केली. आपण या ठिकाणी गुगल फॉर्मच्या मदतीने टेस्ट घेतली आणि ती आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव हेच आहे, आपलं जे चॅनलचं नाव आहे तेच आपल्या टेलिग्राम चॅनलचं नावसुद्धा आहे. ओके. टेक्निकल यूट्यूबवाला. तुम्हालासुद्धा जर टेस्ट द्यायची असेल तुम्ही काय करायचे, या आपल्या चॅनलला या ठिकाणी काय करायचे, जॉईन करायचे. ओके. तर मित्रांनो, आपण आज जी टेस्ट या ठिकाणी घेतली ती 200 मुलांनी आज या ठिकाणी टेस्ट दिली आणि कालची जी टेस्ट होती ती 400 ते 450 मुलांनी या ठिकाणी आपली कालची टेस्ट दिली होती. मी या ठिकाणी टॉपर जे मुलं होते त्यांना या ठिकाणी अनाऊन्स करणार होतो, बट खूप साऱ्या मुलांनी काय केलं, त्या ठिकाणी टेस्ट परत दिल्या. ओके. आणि टेस्ट परत दिल्यामुळं आपल्याला ते कळत नाही नेमकं मुलांनी स्टार्टिंगला पहिल्यांदा टेस्ट दिली, परत तेच बघून त्यांचे बरोबर ॲन्सर केले, त्यामुळे मी टेस्ट या ठिकाणी त्यांची नावं आज अनाऊन्स केले नाही. ओके. तर आजची आपली जी टेस्ट आहे मित्रांनो, त्यामध्ये आपण 50 प्रश्न या ठिकाणी क्वेश्चन घेतलेले. ओके. आणि विथ ॲनालिसिस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे. ओके. आणि 50 प्रश्नाला जर या ठिकाणी आपल्याला जास्त टाईम जर झाला तर आपण प्रश्न कमी घेऊ, बाकीचे प्रश्न उद्या घेऊ. ओके. बट मी 50च्या 50 पूर्ण क्वेश्चन या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर चला, आपला पहिला प्रश्न आहे. आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही टेस्ट मी कंटिन्यू या ठिकाणी घेणार आहे. पहिले तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी टेस्टची लिंक टाकन, त्या ठिकाणून तुम्हाला टेस्ट द्यायची. ओके. आणि टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या या ठिकाणी यूट्यूबवरती तुम्ही जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉन ऑन केलं असेल, तर तुम्हाला एक मॅसेज येईल. त्या मॅसेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या टेस्टचं ॲनालिसिस सर्व काय होईल त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिसेल. ओके. तर चला, आपण पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी आजच्या सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी मी कसं केलं आहे माहिती आहे का, आजच्या आपली जी टेस्ट आहे त्यामध्ये पॉवर सिस्टम आहे, तुमची बॅटरी आहे, तुमचं इलेक्ट्रॉनिक्स आहे, तुमचं नॉर्मल बेसिक आहे, सर्व काही या ठिकाणी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे. रोजच्या टेस्टमध्ये आपण 2-3, 2 4, 5 टॉपिक आपण या ठिकाणी कवर करू. ओके. अशा आपण कमीत कमी रोज एक टेस्ट 1000 ते 2000 प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहे. ओके. तर चला, या ठिकाणी आपण मुलांची जी भीती असते की आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला या ठिकाणी अवघड जातो, तर मी या टेस्टमध्ये जे काही ITI लेवलला प्रॉब्लेम्स या ठिकाणी महत्त्वाचे आहेत ते प्रॉब्लेम मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. त्यामुळे तुम्ही काय करायचे, कंटिन्यू पूर्णपणे मन लावून व्हिडिओ बघायचा आहे. ओके. 1-2दा व्हिडिओ बघितला की तुम्हाला पूर्ण प्रश्न या ठिकाणी कन्सेप्ट वाईज या ठिकाणी क्लिअर होणार आहे. ओके. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला काय सांगतो आहे, 10 पोल दिले आहे तुम्हाला, 50 हर्ट्झ तुमची फ्रिक्वेन्सी आहे. ओके. आणि 3 फेज इंडक्शन मोटर, सिंक्रोनस स्पीड काढा. काय तुम्हाला सिंक्रोनस स्पीड करायचं आहे. सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, NS असतो. NS बरोबर 120 F/P असा हा फॉर्म्युला असतो. मग तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी किमती ठेवायच्या, तुम्हाला स्पीड काढायची. ओके. तुम्हाला 120 आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे, तुम्हाला फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे बघा, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिली आहे 50 हर्ट्झ. ओके. बघा, त्यानंतर आपल्याला पोल किती दिले, 10 पोल. मग आपण काय करायचं, या ठिकाणी पोलच्या जागी पोलची किंमत ठेवायची. ओके. किंमत ठेवली, आपल्याला काय करायचं, हा एक 0 वरचा एक 0 कट करायचा आहे. 12×5 किती होते, 60, आणि हा एक 0 इथं ठेवून द्यायचा. मग आपली स्पीड काय आली या ठिकाणी, 600 RPM. ओके. मग 600 RPM ऑप्शन कुठे दिसतं बघा, नंबर 3ला तुम्हाला या ठिकाणी दिसते 600 RPM. ओके. मग तुमचं नंबर 3चं 600 RPM हे उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ओके. चला बघा, या ठिकाणी समोरचा नंबर 2चा क्वेश्चन आहे. बघा, DC मशीनमध्ये बघा रिट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग, बघा वाइंडिंगचे प्रकार आहेत, लॅप वाइंडिंग, वेव्ह वाइंडिंग, आणि त्याचे सब प्रकार या ठिकाणी पडतात, प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग आणि रिट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. ओके. त्यामध्ये मग फ्रंट पिच आणि बॅक पिच असतं. म्हणजे फ्रंट पिच मोठा असेल तर कोणती वाइंडिंग, फ्रंट पिच छोटा असेल तर कोणती वाइंडिंग, यावरून मग याचे प्रकार पडतात. बघा, या ठिकाणी रिट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग जे असते मित्रांनो आपली, तिचा फ्रंट पिच काय असतो, मोठा असतो. काय असतो, फ्रंट पिच मोठा असतो, याला म्हणतो आपण फ्रंट पिच. याला काय म्हणतो आपण, बॅक पिच. तर फ्रंट पिच जर मोठा असेल तर ती वाइंडिंग कोणती झाली, रिट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. ओके. आणि जर अशा पद्धतीने असलं, कशा पद्धतीने, अशा पद्धतीने, म्हणजे फ्रंट पिच तुमचा काय आहे, छोटा झाला, तर ही वाइंडिंग कोणती झाली मग तुमची, प्रोग्रेसिव्ह. कोणती, प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. प्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. ओके. हे लक्षात ठेवायचं, हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहिले पाहिजे, कारण वाइंडिंगवरती त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती कधी एक क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातो. ओके. तर तुम्हाला या ठिकाणी काय विचारले, रिट्रोग्रेसिव्हमध्ये काय असतं, फ्रंट पिच मोठा असतो. मग तुम्हाला नंबर 1लाच या ठिकाणी दिसते बघा, या ठिकाणी फ्रंट पिच मोठा दिलेला आहे. ओके. चला, पुढचा प्रश्नामध्ये या ठिकाणी DC जनरेटर यूज फॉर व्होल्टेज ड्रॉप कंपन्सेशन इज नोन ॲज व्होल्टेज ड्रॉप. म्हणजे
व्होल्टेज ड्रॉप भरून काढण्यासाठी जनरेटर वापरतात. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फिडर माहिती आहे, फिडरच्या सिरीजमध्ये आपण एक जनरेटर वापरतो. कशासाठी? तिथला जो काही व्होल्टेज ड्रॉप होईल तो व्होल्टेज ड्रॉप भरून काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी एक जनरेटर वापरतो. तो असतो आपला सिरीज जनरेटर. कोणता? DC सिरीज जनरेटर. ओके, या जनरेटरच्या माध्यमातून आपण काय करतो, त्या ठिकाणचा जो व्होल्टेज ड्रॉप असतो तो भरून काढतो. ओके, या ठिकाणी नंबर 1लाच तुम्हाला ऑप्शन दिसते बघा, DC सिरीज. आपण इथं सिरीज लिहिलं आहे कारण या ठिकाणी DC जनरेटर या ठिकाणी वरती क्वेश्चनमध्ये दिलं होतं. ओके, म्हणून आपलं सिरीज जनरेटर सिरीज हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. लॅप वाइंडिंग इज मोस्ट सुटेबल. ओके, म्हणजे लॅप वाइंडिंग ही कशी वाइंडिंग आहे, तुम्हाला लॅप वाइंडिंगचे पूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी महत्त्वाचे लक्षात आले पाहिजे. आणि वेव्ह वाइंडिंगचे जो की त्याचा दुसरा टाईप आहे, म्हणजे एक लॅप वाइंडिंग आणि एक वेव्ह वाइंडिंग. ओके, मला लॅप वाइंडिंग काय माहिती आहे मित्रांनो? लॅप वाइंडिंग ही कशी असते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती पॅरलल असते. कशी असते? पॅरलल असते. ओके, आणि तुमची जी वेव्ह वाइंडिंग आहे कोणती? वेव्ह ती सिरीज असते. मग मला सांगा सिरीजमध्ये या ठिकाणी कन्सेप्ट काय आणि पॅरललचा कन्सेप्ट काय? मित्रांनो पॅरललमध्ये याला पाथ काय जास्त पाथ भेटतात. काय? पाथ काय जास्त. आणि इकडे पाथ काय भेटतात? करंट फ्लो होण्यासाठी पाथ कमी. ओके, मग यामुळे काय होतं, या ठिकाणी पाथ कमी, मग ही वाइंडिंग जी आहे ही कमी करंटसाठी आणि जास्त व्होल्टेजसाठी वापरली जाते. आणि ही जी वाइंडिंग आहे ही जास्त करंटसाठी आणि कमी व्होल्टेजसाठी वापरली जाते. कन्सेप्ट जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला हे प्रश्न लक्षात राहतात. आणि तर कन्सेप्ट जर माहीत नसला तर आपण वेव्हचं कन्सेप्ट लॅपला लावतो, लॅपचे कन्सेप्ट वेव्हला लावतो. मग असं झालं पाहिजे का नाही? मग आपल्याला पहिले ही कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आली पाहिजे. ही कन्सेप्ट लक्षात आली तर पुढचे प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे येतात. ओके, मग आपल्याला या ठिकाणी लॅप वाइंडिंग विचारलं. लॅप वाइंडिंग हे जास्त करंट आणि कमी व्होल्टेजसाठी वापरतात. मग आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं बघा, लो व्होल्टेज आणि हाय करंट. तर आपलं हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार. तुम्हाला जर पुढच्या वेळेस मी जर वेव्ह वाइंडिंगचा प्रश्न या ठिकाणी टाकला तो पण तुम्हाला आला पाहिजे. ओके, या ठिकाणी लॅपमध्ये परत एक असतं मित्रांनो, वेव्हमध्ये काय असतं, नंबर ऑफ पॅरलल पॅचची संख्या ही 2 असते. इकडे नंबर ऑफ पॅरलल पॅचची संख्या ही जेवढे पोल आहे तेवढी या ठिकाणी असते. ही सुद्धा एक कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची. ओके, यावरूनच मग आपले जे जनरेटर आहे EGचे फॉर्म्युले या ठिकाणी चेंज होतात. EG बरोबर काय असतो? ZNP∅/60. तर 60A याची किंमत 2 आहे म्हणून त्याला गुणिले करून आपण इकडे 120 करतो. आणि इकडं ZNP∅/60A किती? 60A. पण E आणि P बरोबर असतो त्यामुळे हा E आणि हा P हे कट होतो आणि EGचा फॉर्म्युला या ठिकाणी अशा पद्धतीने बनतो. ओके, हे 2-3 कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी वाइंडिंगचे लक्षात ठेवायचे. आणि याचे सब टाईप कोणते सांगितले मी? प्रोग्रेसिव्ह आणि रिट्रेग्रेसिव्ह. रिट्रेग्रेसिव्हमध्ये काय? फ्रंट पिच मोठा. प्रोग्रेसिव्हमध्ये काय? फ्रंट पिच छोटा. फ्रंट पिचवरूनच लक्षात ठेवायचं. 2-2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्याला लक्षात राहत नाही. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न इंग्लिशमध्ये दिसला की घाबरायचं नाही आणि मराठीत दिसला तर जास्त उतावळं करायचं नाही. उद्यापासून मी वरती इंग्लिशमध्ये क्वेश्चन ठेवतो आणि खाली मराठीमध्ये सुद्धा क्वेश्चन तुम्हाला देतो. ओके, बघा प्रश्न काय सांगतो, मन लावून वाचायचा. मी प्रश्न असे टाकले की तुम्ही त्या ठिकाणी चुकाव. ओके, बघा. इफ द अप्लाइड व्होल्टेज ऑफ द DC मशीन इज 220 व्होल्ट दॅन बॅक EMF ऑफ मॅक्झिमम पॉवर डेव्हलप. बघा तुम्हाला काय विचारलं आहे, मॅक्झिमम पॉवर डेव्हलपच्या वेळेसचा बॅक EMF या ठिकाणी काय केलं आहे विचारलं आहे. ओके, तर तुम्हाला DC मशीनचा अप्लाइड व्होल्टेज दिला आहे. व्होल्टेज किती दिला? जे काय दिलं ते पहिले लिहून घ्यायचे. व्होल्टेज दिला आणि तुम्हाला बॅक EMF कधीचा विचारला आहे? मॅक्झिमम पॉवर डेव्हलपचा. तर मॅक्झिमम पॉवर डेव्हलपचा बॅक EMFचा फॉर्म्युला काय असतो, तेव्हा पॉवर काय असते? V/2 एवढी असते मित्रांनो. बॅक EMF मॅक्झिमम पॉवरला बॅक EMF किती असतो? V/2 एवढा असतो. ओके, मग EB बरोबर या ठिकाणी आपल्याला Vची किंमत दिली. Vची किती किंमत आहे? 220 व्होल्ट. ओके, आणि भागिले त्याला किती आहे? 2. हे जर केलं आपण तर आपलं उत्तर काय येतं? 110 व्होल्ट. एवढे सोपे प्रॉब्लेम्स आपल्याला ITच्या मुलांना येत असतात. ओके, त्यामुळे जास्त डिफिकल्टमध्ये जायचं नाही आणि आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकून घ्यायचं नाही. ओके, तर या ठिकाणी 110 आपल्याला इथे 4 नंबरला ऑप्शन दिसते बघा. ओके, चला या ठिकाणी हे ऑप्शन फॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी ऑर्डरचं एक ऑप्शन प्रत्येक प्रश्नाला आलेलं आहे. ते तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं का नाही, फक्त वरचे 4 ऑप्शनपैकी तुम्हाला काय करणं आहे? टिक करणं आहे. त्यामधलंच एक तुमचं उत्तर राहणार आहे. ओके, बघा 3 फेज इंडक्शन मोटर रोटर ब्लॉक असेल तर स्लिप काय असेल? बघा ही तुमची 3 फेज इंडक्शन मोटर आहे. ओके, आणि या 3 फेज इंडक्शन मोटरचं हे जे रोटर आहे हे रोटर आहे आतमध्ये. ओके, हे रोटर आहे.
तर या रोटर हे ब्लॉक आहे. ब्लॉक हे म्हणजे मोटर चालू आहे का नाही, मोटर स्टॉप आहे. आणि जेव्हा मोटर स्टॉप असते तेव्हा त्यामध्ये जे स्लिप असते ती 100%. ओके, 100% स्लिप म्हणजेच किती 1. म्हणजे तिथली स्लिप किती असणार तुमची, स्लिप कशी, जेव्हा मोटर बंद आहे आणि मोटर बंद असते तेव्हा तिथली स्लिप किती असते मित्रांनो 1. किती असते 1. मग आपल्याला तुम्हाला काय सांगितले, रोटर ब्लॉक आहे म्हणजेच काय, मोटर बंद आहे. आणि मोटर बंद आहे म्हणून इथली स्लिप काय, ही तिथली स्लिप असणार आहे 1. ओके मित्रांनो, चला पुढचा प्रश्न कसा आहे बघा. द क्राउलिंग, बघा क्राउलिंग, कोगिंग हे इफेक्ट आहेत. हे कन्सेप्ट कळाली आपल्याला की तेव्हा येतं. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो, यानंतर तुम्हाला ते करण्याची गरज पडणार नाही. ओके बघा, द क्राउलिंग इन द इंडक्शन मोटर इज कॉज. बघा या ठिकाणी काय, इंडक्शन मोटरमध्ये क्राउलिंग कशामुळे होते. बघा क्राउलिंग ही कशामुळे होते, बघा हार्मोनिक्स तुम्हाला माहीत असते. बघा आपला इंडक्शन मोटरचा जो हा रोटर आहे तो स्क्यू केलेला असतो. म्हणजे स्क्यू म्हणजे अशा पद्धतीने ते त्याचे बार या ठिकाणी डिझाईन केलेले असतात. ते का केले असतात, कारण या ठिकाणी ब्लॉकिंग होऊ नये, त्या ठिकाणी हार्मोनिकचा काही इश्यू येऊ नये म्हणून त्याला काय केलं असतं, स्क्यूविंग केलेली असते. ओके, ते क्राउलिंग वगैरे जो इफेक्ट होतो तो कशामुळे होतो मित्रांनो, तो होतो हार्मोनिक्समुळे. कशामुळे होतो मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय करायची, नोट्स करायची, लक्षात ठेवायची. हार्मोनिक्समुळे हा क्राउलिंग इफेक्ट होतो. तर हार्मोनिक्समुळे क्राउलिंग इफेक्ट होतो. तर यामध्ये 2 हार्मोनिकचे प्रकार येतात. एक 5th हार्मोनिक येतो मित्रांनो, एक 7th हार्मोनिक. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमच्या जे मोटरची स्पीड आहे ती 7 पटीने 5 पटीने कमी होते, पण जास्तीत जास्त जो हार्मोनिकचा इफेक्ट आहे तो 7th हार्मोनिक हे सर्वात जास्त इफेक्ट या ठिकाणी करत असतो. या म्हणजे 7 पटीनं तुमच्या मोटरची स्पीड कमी होते. मग तुम्ही लक्षात ठेवा ती मोटर कोणत्या स्पीडनं फिरेल. ओके, म्हणजे 700 RPMना मोटर फिरत असेल तर 7 पटीनं कमी झालं म्हणजे 100 RPMनं ती मोटर फक्त फिरेल. हा इश्यू या ठिकाणी होतो. तर विचारलं का इंडक्शन मोटरमध्ये क्राउलिंग कशामुळे होते, ती कशामुळे होते मित्रांनो, हार्मोनिक्समुळे. मग आपल्याला तो ऑप्शन बघायचा आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन दिसतोय, हार्मोनिक्स डेव्हलप इन मोटर. मोटरमध्ये काय होतं, हार्मोनिक्स डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे क्राउलिंग होतं. ओके, त्यानंतर कॉगिंग पण आहे मित्रांनो. कॉगिंग म्हणजे हे जे रोटर स्क्यू केलेलं असतं हे त्याच्यामुळेच केलेलं असतं. म्हणजे रोटर टीथ आणि स्टेटर टीथ हे एकमेकामध्ये असे फसू नये आणि त्याच्यामुळे ते रोटर आपलं ब्लॉक होऊ नये म्हणून या ठिकाणी हे स्क्यू केलेलं असतं. या इफेक्टला काय म्हणतो आपण, कॉगिंग म्हणतो. ओके, कॉगिंग होऊ नये म्हणून हे काय केलं असतं आपण, अशा पद्धतीने स्क्यू केलेलं असतं. ओके, चला 8 नंबरचा प्रश्न. आपल्याला पूर्ण प्रश्न या ठिकाणी घ्यायचे मित्रांनो, त्यामुळे काळजी करू नका की लेक्चर कधी होईल. ओके, चला. द स्लिप ऑफ इंडक्शन मोटर 0.04 स्लिप दिलेली आहे बघा. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ द मोटर 60 हर्ट्स. हर्ट्स आहे झेड या हर्ट्स किती 60 हर्ट्सची काय आहे फ्रिक्वेन्सी दिली. ओके, आणि हेच द रोटर करंट फ्रिक्वेन्सी. तुम्हाला रोटरची फ्रिक्वेन्सी विचारली म्हणजे तुम्हाला FR विचारलं, याचा तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. FR बरोबर काय असतो, S गुणिले F असतो. मग S किती दिलं आहे तुम्हाला 0.04 दिलं आहे आणि फ्रिक्वेन्सी किती दिली आहे तुम्हाला 60 हर्ट्स. ओके, साइन चोक 24 हा एक 0, 2 अंकानंतर पॉईंट म्हणून या ठिकाणी आपला पॉईंट आला म्हणून आपलं उत्तर काय आलं 2.4. कळालं नसेल तर परत एकदा सांगतो. ओके, बघा हा आपला फॉर्म्युला आहे. ओके, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला स्लिप आणि फ्रिक्वेन्सी यांचा दोघांचा गुणाकार करायचा सांगितला आहे. ओके, तर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं, स्लिपची किंमत 0.04 ठेवायची. ओके, आणि फ्रिक्वेन्सी किती दिली आहे 60. ओके 60. तर आपल्याला काय करायचं, या 4चा आणि 6चा गुणाकार करायचा. साइन चोक किती झाले 24 झाले आणि हा 0 जसं तसं ठेवून द्यायचा. बघा आता 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून आपल्याला 1 आणि 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा म्हणून आपलं उत्तर काय आलं 2.4. फ्रिक्वेन्सी किती आली आपली 2.4 हर्ट्स. हर्ट्स काय युनिट आहे कशाचं, फ्रिक्वेन्सीचं. ओके, आणि फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल काय, टाईम पिरियड. ओके, आपण अशा पद्धतीने तो दर्शवतो. ओके, बघा तर 2.4 या ठिकाणी नंबर 3ला तुम्ही ऑप्शन बघू शकता. ओके, प्रश्न जर कळत असेल, तुमचा काहीतरी फायदा होत असेल तर मित्रांनो एक लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, आणि ही जी टेस्ट आपण इथे ॲनालिसिस घेतो आहे ती किती तारखेला आपण टेस्ट घेतली मित्रांनो, ही 21 तारखेला आपण ही टेस्ट घेतलेली आहे. आणि ही टेस्टचं लिंक म्हणजे तुम्हाला जर ही टेस्ट द्यायची असेल तर टेलिग्राम चॅनलला जा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनला आहे. तिथून तुम्हाला टेलिग्रामला गेले की तिथे तुम्हाला लिंक दिसते, लिंक क्लिक केली की तुमच्यासमोर टेस्ट ओपन होणार आहे. ओके, आणि कुणीही टेस्ट देऊ शकतं, सर्व काही मटेरियल आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, बघा द डिफरन्स बिटवीन द स्टेटर्स. बघा स्टेटर सिंक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड. बघा स्टेटर सिंक्रोनस स्पीड आपण कशानं दर्शवतो, NS ना, आणि रोटर स्पीड आपण NR ने. तर याचा दोघातला डिफरन्स म्हणजे यांची वजाबाकी, याला आपण काय म्हणतो म्हणजे NS - NR. आपण
एन एस मायनस एन आर अपॉन एन एस, आपण हे बघितलं एन एस मायनस एन आर अपॉन एन एस गुणिले 100. आपण काय पर्सेंटेजमध्ये स्लिप काढतो आहे, किती पर्सेंटेज स्लिप आपण या ठिकाणी काढतो आहे. बट आपल्याला हे नाही विचारलं, या ठिकाणी आपल्याला हे विचारलं का नाही, आपल्याला एन एस मायनस एन आर हा विचारला आहे. तर याला आपण काय म्हणतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे स्लिप स्पीड. ओके, स्लिप स्पीड कशाला म्हणतो आपण, एन एस मायनस एन आर म्हणजे स्टेटरची स्पीड म्हणजे सिंक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड यांच्या दोघांची वजाबाकी, याला आपण स्लिप स्पीड म्हणतो. ओके, तेच आपल्याला ह्या प्रश्नामध्ये या ठिकाणी विचारलं होतं. तर स्लिप स्पीड बघा नंबर 3चा ऑप्शन या ठिकाणी आपला बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न, इन केस ऑफ 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर, ही इंडक्शन मोटर आहे त्यामुळे लक्षात ठेवा मी शॉर्टकट टाकलं आहे तिथं. ओके, ॲज द रोटर रेजिस्टन्स इज इंक्रीज रोटर रेजिस्टन्स आर काय होतं आहे, इन्क्रीज होतो आहे. तर तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंग टॉर्क विचारला आहे की काय होईल टॉर्क. बघा या ठिकाणी तुम्हाला एक ग्राफ माहीत असेल अशा पद्धतीने, या ठिकाणी असतो टॉर्क आणि या ठिकाणी असते तुमची स्लिप. ओके, म्हणजे या ठिकाणी रेजिस्टन्स. ओके, तर तुमचा जो ग्राफ असतो मित्रांनो हा अशा पद्धतीचा ग्राफ असतो. ओके, तर ह्या मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत तुमचा टॉर्क आणि तुमचा रेजिस्टन्स हे काय असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात आणि तिथून खाली हे दोघं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे हे पॅरामीटर या ठिकाणी वाढतं आहे, बट हे जे पॅरामीटर आहे हे इकडचं ते काय होते, वाढते का नाही, हे वाढते पण ते काय होते, कमी होतं. म्हणून तिथून पुढे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात, बट या पॉईंटपर्यंत ते दोघं डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग या ठिकाणी काय विचारलं आहे, स्टेटर टॉर्क हा काय होईल, इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे का नाही, काय इन्क्रीज अप टू सर्टन व्हॅल्यू, म्हणजे या व्हॅल्यूपर्यंत तो इन्क्रीज आहे, सर्टन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन देन डिक्रीज, आणि इथपर्यंत तो काय आहे तो इन्क्रीज होणार आहे, तिथपर्यंत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पण तिथून खाली तो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. फक्त या व्हॅल्यूची तुम्हाला या ठिकाणी विचारला, इकडचं तुम्हाला काय गरज आहे का नाही, या व्हॅल्यूपर्यंत तो वाढणार, तिथून पुढे तो हे होणार. म्हणून आपलं हे उत्तर या ठिकाणी काय असणार, बरोबर असणार. कळलं नसेल तर परत या ठिकाणी व्हिडिओ काय करायचं, पाठीमागं घ्यायचं आणि परत बघून घ्यायचं. ओके, बघा डॉट इज युजली बघा कंट्रोल बाय द टर्बाईन अँड गव्हर्नर कशाने कंट्रोल केले जातात. बघा पहिले या ठिकाणी मराठी चालू झाला त्यामुळे कन्फ्यूज होतं. ओके, तुमचं टर्बाईन आहे आणि तुमचं गव्हर्नर आहे हे तुम्ही कशाने या ठिकाणी काय करता, कंट्रोल करता. म्हणजे याची स्पीड बघा तुम्हाला फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, NHचा 120 F/P. ओके, म्हणजे तुमची स्पीड जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, फ्रिक्वेन्सीला. मग ही फ्रिक्वेन्सी तुम्ही जास्त केली कमी केली त्याच्यानुसार तुमची स्लिप काय होणार, म्हणजे स्लिप म्हणजे तुमची स्पीड काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. म्हणून तुमचं या ठिकाणी तुमच्या टर्बाईनचं आणि गव्हर्नरचं स्पीड कोण कंट्रोल करते, तुमची फ्रिक्वेन्सी. म्हणून तेच आपल्याला या ठिकाणी विचारलं की ही स्पीड कोण कंट्रोल करते. ओके, तर या ठिकाणी पॉवर कंट्रोल करते का नाही, आपली काय होते या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कंट्रोल करते. करंटचा आणि व्होल्टेजचा या ठिकाणी काही संबंध नाही. ओके मित्रांनो, आवाज जर कमी येत असेल तर एवढ्या व्हिडिओला ॲडजस्ट कर, आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आवाजाचं काहीतरी कर. या ठिकाणी नॉईज कॅन्सलेशनचा खूप मोठा विषय आहे, बाहेरचे आवाज वगैरे येतातच. ओके, बघा खूप मोठा कन्सेप्ट तुमचा या 12 नंबरच्या प्रश्नामध्ये कव्हर होईल मित्रांनो. ओके, बघा बाहेर आजूबाजूला फॅमिली वगैरे त्यामुळे बाहेरचा पूर्ण काही किलकिल आवाज या ठिकाणी येत असेल तुम्हाला. बघा द हायड्रो जनरेटर HG आणि स्टीम टर्बाईन म्हणजे हायड्रो जनरेटिंग प्लांट आहे एक आणि स्टीम टर्बाईनचा म्हणजे स्टीम पॉवर प्लांट आहे. ओके, असे 2 पॉवर प्लांट आहे. तर त्याचा स्पीड रिस्पेक्टिवली तुम्हाला सांगायचं की हायड्रो पॉवर प्लांटचा स्पीड आणि आपला जो स्टीम टर्बाईन हा जो पॉवर प्लांट आहे याचा स्पीड कशाचा, टर्बाईनचा. तर यांच्या दोघांचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, हायड्रो पॉवर प्लांट जो असतो तुमचा पाण्यावरती चालतो, त्यामध्ये सॅलियंट रोटर वापरतात. कोणतं, सॅलियंट. ओके, आणि इकडे वापरतो नॉन सॅलियंट. कोणतं, नॉन सॅलियंट. याला काय म्हणतो, नॉन सॅलियंट, आणि याला काय म्हणतो तुम्ही, सॅलियंट. जे सॅलियंट असतं ते कमी स्पीडने फिरतं मित्रांनो, काय कमी स्पीडने, आणि हे जे आहे ते जास्त स्पीडने फिरतं. ओके, याची जी ॲक्सियल लेंथ असते ती कमी असते आणि डायमीटर असतो, काय असतो, डायमीटर तो जास्त असतो. याच्याच अपोजिट इकडं ॲक्सियल लेंथ जी असते मित्रांनो ती जास्त असते आणि डायमीटर जो असतो, डायमीटर तो कमी असतो. या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं, आणि याची कन्सेप्ट या ठिकाणी जर लक्षात राहिली तर या गोष्टी जन्मभर कधीच लक्षातून जात नाही मित्रांनो. ओके, इथे ॲक्सियल लेंथ कमी झाली, डायमीटर जास्त झाला, इथं ॲक्सियल लेंथ जास्त झाली, डायमीटर कमी झाला. फक्त एका ठिकाणची ॲक्सियल लेंथ तुम्ही लक्षात ठेवा.
जर ॲक्सिलियन जास्त असली तर स्पीड जास्त असतो. मग इथे ॲक्सिलियन जास्त आहे म्हणजे स्पीड जास्त आहे, या ठिकाणी ॲक्सिलियन कमी आहे मग स्पीड कमी आहे. बस डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या गोष्टी या जास्त लक्षात राहतात, म्हणून त्या गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या. ओके, तर आपल्याला विचारलं हायड्रोची स्पीड काय आहे मित्रांनो, कमी आहे, आणि स्टीम टर्बाईनची स्पीड काय जास्त आहे. अजून एक लक्षात ठेवू शकता तुम्ही, समजा हे टर्बाईन आहे तुमचं, काय हे टर्बाईन आहे, वरतून पाणी पडतंय, तो स्पीड जास्त असेल का या ठिकाणी तुमचं टर्बाईन आहे, अशा पद्धतीनं टर्बाईन आहे आणि यावरती तुम्ही प्रेशरनं स्टीमचा मारा करताय, याचा स्पीड जास्त असेल याचं स्पीड कमी असेल, अशी काहीतरी क्ल्यू लावून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे मग काय, रन म्हणजे स्पीड आपल्या रिस्पेक्टिव्हली कोणाचं जास्त आहे. ओके, तर बघा हायड्रोचा कमी आणि सर्वात पहिली आपल्याला हायड्रो विचारलं, मग हायड्रो लो इथं दिसतंय, हाय इथं दिसतंय आणि आपला स्टीमचा कसा आहे जास्त, म्हणून आपलं हे उत्तर काय असणार या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल, तुम्हाला त्या मग टर्बाईन कोणते वापरतात. ओके, आणि त्याचं डायमीटर कसं आहे, त्याचं ॲक्सिलियन कसं आहे, त्याचा स्पीड कसं आहे, हे प्रश्न पाठीमागच्या पेपरचे आलेले प्रश्न आहे मित्रांनो सर्व काही. ओके, त्यात मध्येच काहीतरी चेंजेस थोडाफार केला आहे मी आणि त्यामधूनच तुम्हाला काय केलं या ठिकाणी क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले आहे. ओके, बघा इंडक्शन मोटर रोटर स्पीड कशाने दर्शवली जाते. बघा एनआर जो असतो मित्रांनो तुमच्या याचा एनआर म्हणजे काय, रोटर स्पीड आपण एनआरने दर्शवतो. त्या एनआरचा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी विचारला, एनआरचा फॉर्म्युला काय असतो बघा, एनआर बरोबर 1 - s × ns म्हणजे सिंक्रोनस स्पीड हा फॉर्म्युला असतो. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला 1 म्हणून जेव्हा तुम्ही स्लिप जी असेल ती स्लिप जी काय मायनस करता आणि त्याला गुणिले या ठिकाणी आपली जी सिंक्रोनस स्पीड करता, तेव्हा तुम्हाला तुमची रोटर स्पीड भेटत असते. तर असा फॉर्म्युला तुम्हाला कुठे दिसतो बघा, नंबर 1ला एनआर बरोबर काय, एनआर बरोबर 1 - s × ns. या ठिकाणी कन्फ्युजन असं होतं, हा एस 1 नेमका इकून आहे का नेमका इकून आहे हे आपल्याला काय होतं या ठिकाणी लक्षात राहत नाही. तर त्यामुळे चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी ह्या लक्षातच ठेवाव्या लागतात आणि ह्या गोष्टी पेपरला येतात मित्रांनो. पण आपल्याला ज्या गोष्टी लक्षात राहत नाही त्याला आपण इग्नोर करतो आणि इग्नोर केल्यामुळे खूप मोठा गेम आपला त्या ठिकाणी होतो. कोणतीच गोष्ट आपली इलेक्ट्रिकलची इग्नोर करायला चालत नाही. ओके, कारण प्रश्न कुठून बनतो माहीत नाही आणि आपण काय करतो माहिती आहे का, जास्तचं घ्यायला बघतो, जे आपल्याला येतं ते दिलं सोडून आपण जास्तीचं घ्यायला बघतो, मोठमोठाले प्रॉब्लेम्स वगैरे वगैरे, आणि ते लक्षात राहत नाही आणि त्याच्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि जे आपल्याला करायचं होतं ते सुद्धा आपण त्या ठिकाणी करत नाही. म्हणून आपल्या या ठिकाणी नंबर 1चं उत्तर याचं बरोबर असणार आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न बघा, इकॉनोमायझरविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारले. इकॉनोमायझर इज यूज टू काय, हीट बघा हीट. आपण कसं केलं आहे, मी वरती उद्यापासून काय करतो, इथून वरती हा प्रश्न इकडे ठेवतो आणि इथून खालचा मराठीचा प्रश्न खाली घेतो, म्हणजे तुम्हाला वाचायला या ठिकाणी इश्यू येत नाही. ओके, बघा इकॉनोमायझरचा वापर कुणाला गरम करण्यासाठी होतो. म्हणजे इकॉनोमायझर मित्रांनो या ठिकाणी तुमचं काय असतं, बॉयलर असतं, या ठिकाणी असतो तुमचा सुपर हीटर, या ठिकाणी वरती काय असतं तुमचं इकॉनोमायझर असतं. ओके, नंतर या ठिकाणी वरती असतं बघा एअर प्रिएटर. तर काय होतं माहिती आहे का, याच्यातून ते फ्ल्यू गॅसेस असतात गरम हॉट, ती इकडे जातात याच्यामधून, हा सुपर हीटर, या सुपर हीटरमधून तुमची काय होते, जी वाफ आहे ती वाफ काय होते, गरम होते, तिचं प्रेशर वाढतं का नाही, फक्त तिला हीट करून तिचं मॉइश्चर काढून घेतलं जातं. पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे की तिचं मॉइश्चर जे काढून घेतात तेव्हा तिचं प्रेशर वाढतं का, नाही, अजिबात नाही, प्रेशर या ठिकाणी वाढत नाही, फक्त तिचं मॉइश्चर काय काढून घेतलं जातं. ओके, आपल्याला विचारलं आहे आता इकॉनोमायझरमध्ये काय होतं, आपलं जे या ठिकाणी कंडेन्सर लावलेलं असतं, कंडेन्सरमधून या ठिकाणी काय होतं, पाणी येतं पंपच्या माध्यमातून आणि ते पाणी या ठिकाणी हेच गॅसेस या ठिकाणी निघून इथे जातात मित्रांनो. ओके, आणि ह्या गॅसेसच्या माध्यमातून हे पाणी या ठिकाणी काय होतं पाणी गरम होतं, याला आपण फीड वॉटर म्हणतो. काय म्हणतो याला, फीड वॉटर. आणि हे फीड वॉटर गरम होऊन आपल्या बॉयलरला देतं. मग बॉयलरची इफिशियन्सी कोणी वाढवली, या फीड वॉटर जे गरम झालं इकॉनोमायझरमध्ये. मग कधी प्रश्न येतो की बॉयलरला फीड वॉटर कोण देतं, इकॉनोमायझर देतं. मग बॉयलरची इफिशियन्सी कोण वाढवतो, इकॉनोमायझर. का, कारण पाणी जे आहे पहिलेच गरम त्या ठिकाणी त्याला भेटतंय, थोडं का होईना गरम पाणी त्या ठिकाणी भेटतंय. ओके, म्हणून या ठिकाणी इकॉनोमायझर काय करतं, गरम पाणी देतं कुणाला, बॉयलरला. पण कोणतं गरम पाणी देतं, फीड वॉटर. आपण त्याला काय म्हणतो आपल्या याच्या माध्यमातून, इलेक्ट्रिकलच्या फीड वॉटर. ओके, कळत. चला पुढचा प्रश्न, लो हेड प्लांट. बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे, लो हेड प्लांट, मीडियम, हाय. ओके, या ठिकाणी मग टर्बाईनचे प्रकार पडतात. तुमचा पेल्टॉन झाला. ओके, पेल्टॉन कशाचा प्रकार आहे, इम्पल्सचा. नंतर त्याचे रिॲक्शन. ओके, रिॲक्शनचे प्रकार पडतात. मग त्या ठिकाणी झाला फ्रान्सिस, कपलान. ओके, कपलान आणि प्रोपेलर.
हे असे तुमचे प्रकार पडतात. ओके, तर हा जो प्रकार या ठिकाणी तुम्ही बघितला मित्रांनो, हा हाय हेल्डसाठी कधी वापरला जातो. मग हे खालचे जे आहेत काही मीडियमसाठी वापरतो आपण, काही लोसाठी, काही नॉर्मलसाठी आपण या ठिकाणी यूज करतो. त्यातला जो कपलान असतो मित्रांनो, कपलान सर्वात कमीसाठी म्हणजे 30पेक्षा हाईट कमी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण कपलान या ठिकाणी वापरतो. आणि या ठिकाणी त्याच्यासोबतच आपण या ठिकाणी प्रोपेलरचा सुद्धा यूज करत असतो. आणि फ्रान्सिस आपण मीडियमसाठी म्हणजे काय 30 ते 80च्या या ठिकाणी हाईटसाठी आपण फ्रान्सिसचा यूज करतो. आणि सर्वात जास्त हाईट म्हणजे 80 ते 200. ओके, यासाठी आपण काय करतो, आपला पेल्टॉन टर्बाईनचा आपण या ठिकाणी वापर करत असतो. तर लोसाठी विचारलं मी, लोसाठी सांगितलं तुम्हाला कोणता असतो तुमचा कपलान. मग कपलानचा ऑप्शन नंबर 2ला तुम्हाला या ठिकाणी दिसते. ओके, जर काहीतरी आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा होत असेल मित्रांनो, तर नक्कीच काय करा, या ठिकाणी खूप टेस्ट सिरीज या ठिकाणी पैसे लागतात टेस्ट सिरीज घेण्यासाठी, खूप मुलांना, आणि टेस्ट सिरीज कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे हा नवीन प्रोग्राम आपण या ठिकाणी चालू केला आहे आणि सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सपोर्ट केला आहे. आणि असाच सपोर्ट मित्रांनो या ठिकाणी राहू द्या. अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला पुढची टेस्ट डिझाईन करण्यासाठी एक चांगला उत्साह, रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतो मित्रांनो. आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, त्या ठिकाणी तुमचे कोणते पैसे कटत नाही आणि आम्हालाही काही पैसे येत नाही त्याचे. नाही तर म्हणसान हा मोठा हे होईल, असं होईल, तसं होईल. त्यामुळे चला सोडा, पुढचा प्रश्न, टर्बाईन स्पीड कोण कंट्रोल करतो. आता या ठिकाणी टर्बाईनचा स्पीड आहे, पण तुम्हाला त्या ठिकाणी टर्बाईन आणि हे सांगितलं होतं गव्हर्नर, त्यांचा स्पीड कोण कंट्रोल करत होतं, तुमची फ्रिक्वेन्सी. पण या ठिकाणी आता टर्बाईन दिला, तर मित्रांनो टर्बाईन कंट्रोल करण्यासाठी आपल्या प्लांटमध्ये एक गव्हर्नर लावलेला असतो. जसा की आपल्या भारताचा, आपल्या देशाचा ओके जो पैसा आहे, आणि त्या पैशाला या ठिकाणी काय करतो आपण कंट्रोल करण्यासाठी एक गव्हर्नर ठेवला आहे. ओके, गव्हर्नर असतो ना, तसा गव्हर्नर या ठिकाणी प्लांटमध्ये लावलेला असतो. आणि तो गव्हर्नर काय करतो, या ठिकाणी जे टर्बाईन असतो त्याचं स्पीड कमी जास्त कंट्रोल करण्याचं काम करतो. ओके, या ठिकाणी टर्बाईनचा स्पीड गव्हर्नर कुठे दिसतो, अल्टरनेटर करतो का, पॉवर हाऊस करतो का, वाल हाऊस करतो का, नाही, टर्बाईन काय करतो त्या ठिकाणी तुमचं कंट्रोल करतो, म्हणजे गव्हर्नर काय करतो, टर्बाईनची स्पीड कंट्रोल करतो. बघा, फ्रान्सिस अँड कपलान टर्बाईन कोणत्या कार्यामध्ये येतात, म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये येतात असं पाहिजे होतं इथं. ओके, कोणत्या ग्रुपमध्ये, मला वरतीच सांगितलं मी, तुमचा जो या ठिकाणी बघा वरच्या तुमचा जो पेल्टॉन होता तो इम्पल्समध्ये आला आणि बाकीचे 3 जे आले ते रिॲक्शनमध्ये आले. मग तुम्हाला तेच विचारलं या ठिकाणी की तुमचा फ्रान्सिस आणि कपलान कोणत्या ग्रुपमध्ये येतो, तो येतो तुमच्या रिॲक्शनमध्ये. ओके, रिॲक्शन या ग्रुपमध्ये तो त्या ठिकाणी येतो. मग रिॲक्शन कुठे दिसते तुम्हाला, रिॲक्शन या ठिकाणी बघा नंबर 3ला रिॲक्शन. ओके, अशा पद्धतीने एकदम सोपे क्वेश्चन जे काही आयटीआय लेवलला या ठिकाणी आजपर्यंत विचारले मित्रांनो, तेच तुम्हाला या ठिकाणी मी विचारले. ओके, बघा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये मॉडरेटरचे काम काय. बघा, एक असतो मॉडरेटर, बघा या ठिकाणी लिहून देतो. एक काय असतो तुमचा मॉडरेटर आणि एक असतो कंट्रोल रॉड. ओके, कंट्रोल रॉड. तर या दोघांची कार्य तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात आले पाहिजे. बघा, जो मॉडरेटर असतो तुम्ही तो ग्राफाईड आणि DTO हे सर्वात जास्त वापरतात इथे. ओके, ग्राफाईड. ओके, आणि DTO म्हणजे हेवी वॉटर आपण त्याला म्हणतो D2O, DTO ने D2O. ओके, आणि कंट्रोल रॉड तुम्ही कॅडमियमचे सर्वात जास्त वापरतात. मग या ठिकाणी तुमचा बोरॉन पण येतो, बोरान येतो, हेपनियम, इंडियम. ओके, इंडियम. ओके, सिल्वर. हे असे तुम्हाला काय करतात, कंट्रोल रॉडचे प्रकार या ठिकाणी ते बनवतात या वस्तूपासून. आता याची एक हे काय मी ट्रिक बनवली आहे, CBS ही. ओके, कॅडमियम झाला, बोरॉन झाला, सिल्वर झाला, हेपनियम झाला, इंडिनियम झाला. ओके, या गोष्टीवरून तुम्ही काय करता, कंट्रोल रॉड या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके, सॉरी मित्रांनो. बघा, आता मॉडरेटर तुम्हाला ग्राफाईड आणि D2O हे दोन्ही जर लक्षात ठेवले तरी भरपूर झालं. ओके, तुम्हाला मॉडरेटर काय करतो ते सांगतो आणि कंट्रोल रॉड काय करतात ते सांगतो. बघा, कंट्रोल रॉड काय करतात, डायरेक्ट न्यूट्रॉन्स जे असतात ते हे आपले त्या न्यूट्रॉनला डायरेक्ट गिळून घेतात, गिळणकृत करतात. म्हणजे त्याला डायरेक्ट नष्टच करून टाकतात. पण मॉडरेटर तसा नाही, तो काय करतो, या न्यूट्रॉनची स्पीड काय करतो, स्पीड कमी करतो. ओके, कमी करतो. ओके, मग हा स्पीड कमी करतो आणि हा काय करतो, डायरेक्ट याला संपूर्णच टाकतो, म्हणजे नष्ट करतो. आणि आपल्याला या ठिकाणी मॉडरेटर विचारेल, ॲक्सेलरेट द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स आहे का, नाही. बघा, स्टॉप द चेन रिॲक्शन स्टॉप करतो का, नाही.
रिॲक्शन स्टॉप करून करतो, हा गिळंकर करतो म्हणजे तो नष्ट करतो, म्हणजेच या ठिकाणी तो काय करतो, रिॲक्शन स्टॉप करतो. नंतर काय, रिड्यूस द स्पीड ऑफ न्यूट्रॉन, म्हणजे काय करतो, स्पीड कमी करतो. कोण करतो स्पीड कमी, मॉडरेटर. म्हणून हे आपलं काय असणार आहे, आपलं उत्तर बरोबर असणार आहे. ॲब्झॉर्ब न्यूट्रॉन्स वगैरे हे आपलं उत्तर नसणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्लांट पीक लोडसाठी सुटेबल आहे. बघा, पीक लोड म्हणजे काय, जो की 24/7 चालत नाही तो प्लॉट, म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी जेव्हा गरज पडेल की आपल्याला जास्त लोड वाढला आहे, ओके, तेव्हा आपण पीक लोड प्लांटचा या ठिकाणी वापर करून काय करतो, प्लांट म्हणजे तो प्लांट लावून आपण आपल्या गरजा या ठिकाणी भागू शकतो. मग तुमचा हायड्रो पॉवर प्लांट झाला, हे आपले स्टीम पॉवर प्लांट झाले, हे 24/7 चालणारे प्लांट, हे बेस लोड आहे. कोणते, बेस लोड. ओके, तुमचं बाकीचे जे आले, मग या ठिकाणी तुमचे रिन्युएबल जे आले म्हणजे नॉन कन्व्हेशनल, त्यामधले काही कुठे आपला पीक लोडमध्ये येतात. ओके, त्यानंतर तुमचा डिझेल इंजिन आपल्याला या ठिकाणी दिला आहे. ओके, पीक लोड प्लांटमध्ये सुटेबल कोणता आहे, तर तो कोणता आहे, डिझेल इंजिन या ठिकाणी सुटेबल आहे. आपला स्टीम वगैरे या ठिकाणी बेस आहे. ओके, आपला न्यूक्लिअर प्लांट पण बेस आहे, हायड्रो प्लांट पण काय बेस आहे. ओके, असे हे बेस आहे. आणि आपले पीक लोडमध्ये कोणते येतात, जे की 24/7 या ठिकाणी चालत नाही. चला पुढचा प्रश्न. तसे 20 प्रश्नावरती आपण आलो आहे मित्रांनो. आपल्याला अजून 50 पूर्ण प्रश्न या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये कव्हर करायचे आहे. ओके, बघा, गॅस टर्बाईन प्लांट कोणत्या सायकलवर चालतो. बघा, या ठिकाणी गॅस टर्बाईन प्लांट जे असतात आणि आपला स्टीम म्हणजे कोळशाचा थर्मल, हे दोन प्लांटमध्ये आपल्याला सर्वात जास्त विचारलं जातं. तर तुमचा जो आपला आपण कोणता घेऊ, आपला स्टीमवरचा थर्मल प्लांट घेऊ, थर्मल प्लांट. ओके, पॉवर प्लांट. तर हा पॉवर प्लांट जो चालतो मित्रांनो, तो चालतो रँकिंग सायकलवरती, रँकिंग सायकलवरती. बट आपला गॅस पॉवर प्लांट जो असतो मित्रांनो, गॅस पॉवर प्लांट, ओके, गॅस पॉवर प्लांट हा जो पॉवर प्लांट चालतो ती ब्रायोटन सायकल असते, ब्रायटन सायकल. ओके, ब्रायोटन सायकल स्पेलिंग कधी कधी मिसमॅच होऊ शकते. तर आपला गॅस पॉवर प्लांट जो चालतो तो ब्रायोटन सायकलवरती चालतो. आणि म्हणजे थर्मल पॉवर प्लांट म्हणजे त्याच्यामध्ये सर्व थर्मल म्हणजे स्टीमवाले सर्वच आले. ओके, ते चालतात रँकिंग सायकलवरती. ओके, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गॅस पॉवर प्लांट हे ब्रायटन सायकलवरती आणि स्टीम पॉवर प्लांट हे थर्मल पॉवर प्लांट हे म्हणजे स्टीमवाले रँकिंग सायकलवरती चालतात. चला पुढचा प्रश्न बघा, पॉवर काय, पॉवर फॅक्टर आहे बघा कशाचा, फ्लोरोसंट लॅम्पचा. तुम्हाला काय विचारलं आहे, फ्लोरोसंट लॅम्पचा पॉवर फॅक्टर. मग तुम्हाला हा प्रश्न जर नाही आला, तुम्हाला काय करायचं आहे, इल्युमिनेशन चॅप्टरला जायचं आहे, पूर्ण लाईटचा अभ्यास करायचा आहे, प्रत्येक लॅम्पचा या ठिकाणी तुम्हाला पॉवर फॅक्टर लक्षात ठेवायचा आहे. मग सर्वात जास्त फ्लोरोसंट लॅम्प काय, फ्लोरोसंट लॅम्प आणि इनकॅन्डेसंट लॅम्प. कोणता, इनकॅन्डेसंट लॅम्प, लॅम्प. ओके, हे दोन विचारल्या जातात. ओके, तर मित्रांनो इनकॅन्डेसंट लॅम्प जो असतो तुमचा काचाचा पिवळा गोळा, त्याचा युनिटी पॉवर फॅक्टर असतो, युनिटी. आणि तुमचा फ्लोरोसंट जो लॅम्प असतो त्याचा पॉवर फॅक्टर असतो 0.5 लॅगिंग. काय असतो, लॅगिंग. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे सहसा जास्तीत जास्त हे दोनच लॅम्प विचारले जातात. ओके, या ठिकाणी 0.5 लीड या ठिकाणी नाही, लॅग आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न, मर्क्युरी वेपर लॅम्प कोणता कलरचा लाईट देतो. बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं की सोडियम वेपर लॅम्प कोणता देतो, मर्क्युरी वेपर लॅम्प कोणता देतो, हे जास्त विचारले जातात. कोणता, सोडियम आणि मर्क्युरी. ओके, हे सर्वात जास्त या ठिकाणी विचारले जातं मित्रांनो. तर तुमचा सोडियम जो असतो ना मित्रांनो, तो पिवळा कलर देतो नंतर. कोणता, पिवळा नंतर बरं का. पण स्टार्टिंगला हा जो प्लांट आहे म्हणजे हा जो लाईट आहे तो लाल गुलाबी, काय, लाल गुलाबी रंग देतो. हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी विचारले की सोडियम वेपर लॅम्प सुरुवातीला कोणता देतो आणि नंबर 1लाच ऑप्शन असतं पिवळा, आपण पिवळा मारून देतो. पण स्टार्टिंगला तो लाल गुलाबी आपल्याला रंग देतो आणि पिवळा रंग तो नंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटानंतर फुल्ली या ठिकाणी देत असतो. आता मर्क्युरी वेपर लॅम्प झाला मित्रांनो, आपल्याला काय विचारले, मर्क्युरी वेपर लॅम्प कोणता कलर या ठिकाणी लाईट देतो, तर तो आपल्याला ग्रीनिश ब्ल्यू. कोणता, ग्रीनिश ब्ल्यू हा रंग या ठिकाणी आपल्याला तो प्रोव्हाइड करतो, म्हणजे हा कलरचा लाईट तो आपल्याला देतो. मग ग्रीनिश ब्ल्यू मर्क्युरी वेपर लॅम्पसाठी ऑप्शन आहे का, पिंक नाही, येलो नाही, हा आपल्याला लागतो सोडियमसाठी. ओके, आणि ग्रीनिश ब्ल्यू आपल्याला मर्क्युरी वेपर लॅम्पसाठी ऑप्शन नंबर 3 आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, चला, द युनिट ऑफ लुमिनस फ्लक्स. बघा, या ठिकाणी इल्युमिनेशन चॅप्टरचे जेवढे काय 7-8
कन्सेप्टच्या युनिट आहे. मग आपले झालं स्टेरॅडियन कशाचं आहे, कॅन्डेला कशाचं आहे, लुमेन कशाचं आहे, लक्स कशाचं आहे, हे सर्वांना लक्षात पाहिजे, कारण आपल्या चॅप्टरचं नाव इल्युमिनेशन आहे आणि इल्युमिनेशनचं युनिट काय, लक्स आहे. आपल्याला या ठिकाणी काय विचारलं आहे, लुमिनस फ्लक्स. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे लुमिनस फ्लक्सचं युनिट काय असतं बघा, लुमेन. काय असतं, लुमेन. मग स्टेरॅडियन, कॅन्डेला वगैरे हे युनिट कशाचे दोन तुम्हाला काय करायचं, चेक करायचं आहे. ओके, हा तुमच्यासाठी काय एक हे मी दिलं आहे, काय दिलं आहे, काय सांगू मी आता, होमवर्क, जसं तुम्ही 10वीच्या पहिले करत होते. ओके, याचे सर्व युनिट काय करायचं, तुम्हाला एका कागदावरती काय चिटकवायचे आणि तुम्ही जिथं काय लिहायचे आणि चिटकवायचा तो कागद, जिथं काय अभ्यासाला बसता तिथं लावायचे आणि रोज त्याच्यावरती एक नजर मारायची, कारण इल्युमिनेशन चॅप्टरचे या ठिकाणी जे फॉर्म्युले आहे ते लक्षात राहत नाही. चला पुढचा प्रश्न, याचं उत्तर काय आलं लक्षात तुमचं, काय लुमेन उत्तर आहे. चला, सिनेमा प्रोजेक्टरसाठी कोणता लॅम्प वापरतात बघा, सिनेमा प्रोजेक्टर. बघा तुम्ही मूवीज बघायला जात असेल तर एक या ठिकाणी एक खोली असते, या ठिकाणी एक खोली असते आणि तुमचा या ठिकाणी असतो पडदा असतो. तर या ठिकाणून प्रकाश पडतो या पडद्यावरती आणि तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दिसतो. तर हा जो लॅम्प असतो मित्रांनो, हा असतो कार्बन आर्क लॅम्प आणि तो कशाच्या माध्यमातून जनरेट केला जातो, अशा पद्धतीने हे कार्बनचे रॉड असते, यातला एक रॉड छोटा असतो, एक रॉड मोठा असतो. या ठिकाणी जी हवा आहे ती आयोनाइज होते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी लाईट जनरेट होतो. या ठिकाणी तुमचे कॅमेरे जे असतात त्या कॅमेऱ्यामध्ये जो लाईट यूज होतो तो सुद्धा कार्बन आर्क लॅम्प असतो. ओके, आणि तुमच्या सिनेमा प्रोजेक्टरसाठी सुद्धा, या प्रोजेक्टरसाठी सुद्धा काय होतं, या ठिकाणी कार्बन आर्क लॅम्पच वापरला जातो. मग सिनेमा प्रोजेक्टरसाठी आपण काय केलं आहे, कार्बन आर्क लॅम्प या ठिकाणी वापरला आहे. चला पुढचा प्रश्न, कमी खर्चिक लॅम्प कोणता आहे, कमी खर्चिक. बघा या ठिकाणी कमी खर्चिक लॅम्प, कमी खर्चिक म्हणजे कसा, जेव्हा तुम्ही तो लॅम्प लावसाल तेव्हा तुम्हाला युनिट एनर्जी तो कमी कंझप करेल. काय, एनर्जी कमी कंझप करेल. हा प्रश्न थोडा आपल्या लक्षात येत नाही. जर इथे एखाद्या वेळेस LED जर ऑप्शन असलं मित्रांनो तर आपण ते ऑप्शन क्लिक करतो पण ते चुकतं. ओके, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आयोगाने जे सांगितलं आहे ते आपल्याला या ठिकाणी ऐकावं लागतं. म्हणून या ठिकाणी कमी खर्चिक, कमी वीज बिल आपल्याला या ठिकाणी देईल आणि कमी खर्च आपल्याला त्या लाईटमुळे होईल असा लॅम्प असतो आपला GLS लॅम्प. कोणता, GLS लॅम्प. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, कारण इथं चुकण्याचे 90 ते 100% चान्सेस असतात. चला, खालीपैकी कोणते मीटर इल्युमिनेशनसाठी, इल्युमिनेशनचं युनिट सर्वात पहिले मला सांगायचं आहे तुम्ही लक्स, आणि या लक्सवरून तुम्हाला लक्षात ठेवायचे की इल्युमिनेशन जे आहे, जो लाईट आहे तो आपण कोणत्या मीटरमध्ये मोजतो, तर ते असतं मित्रांनो लक्स मीटर. ओके, या लक्स मीटरने काय करतो आपण, इल्युमिनेशन आपले जर लाईट आहे तो मोजतो आणि लाईट मोजण्यासाठी कोणता आपण मीटर यूज करतो, लक्स मीटर. या ठिकाणी चौथा ऑप्शन तुम्हाला दिसतंय, लक्स मीटर या ठिकाणी आहे. चला पुढचा प्रश्न बघा, टंगस्टन लॅम्प मॅक्झिमम तापमान किती, हे गोष्टी लक्षात राहणाऱ्या नाही आहे, त्यामुळे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. जो काही तुमचा टंगस्टन लॅम्प असतो, कोणता, टंगस्टन लॅम्प, त्याचं जे टेम्परेचर असतं मॅक्झिमम ते असतं 3000 डिग्री सेल्सिअस. ओके, 3000 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याची सहनशीलता असते, त्याचं टेम्परेचर ते मॅक्झिमम तिथपर्यंत नेऊन जाऊ शकतं. ओके, 1000 आहे काय, 1500 नाही आहे, 2000 नाही आहे, नंबर 4ला आहे तुमचा 3000 डिग्री सेल्सिअस. चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता रेजिस्टन्स वेल्डिंगचा प्रकार नाही. बघा रेजिस्टन्स वेल्डिंगचे प्रकार आहेत. ओके, मग त्या ठिकाणी झाली तुमची स्पॉट वेल्डिंग, सीम वेल्डिंग. ओके, ते कार्बन आर्क वेल्डिंग तिकडे वेगळी झाली. खूप साऱ्या वेल्डिंगचे प्रकार या ठिकाणी आहे मित्रांनो. तर खालीलपैकी कोणता हा रेजिस्टन्स वेल्डिंगचा प्रकार नाही तुम्हाला सांगायचं आहे. मग आपल्या चॅनलवरती कमीत कमी अर्ध्या ते 1 तासाचं वेल्डिंगवरती मी लेक्चर टाकलेलं आहे, 2 ते 3 लेक्चर त्या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यामध्ये वेल्डिंगचा पूर्ण काही कन्सेप्ट मी सांगितले आहे, सर्व वेल्डिंगचे प्रकार, कोणतं वेल्डिंग कशाने ओळखली जाते. जर तुम्हाला डायग्राम दिली तर डायग्रामवरून सुद्धा तुम्हाला वेल्डिंग या ठिकाणी ओळखावं लागते. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स वेल्डिंगचा कोणता प्रकार नाही. बघा स्पॉट वेल्डिंग रेजिस्टन्स वेल्डिंगचा प्रकार आहे, सीम वेल्डिंगसुद्धा प्रकार आहे, प्रोजेक्शन वेल्डिंगसुद्धा प्रकार आहे, पण ॲटॉमिक हायड्रोजन आर्क वेल्डिंग या ठिकाणी यांचा प्रकार नाही आहे. म्हणून आपलं उत्तर ॲटॉमिक हायड्रोजन आर्क वेल्डिंग या ठिकाणी असणार आहे. चला पुढचा प्रश्न, 6 सेल इच ऑफ EMF 2 व्होल्ट. प्रत्येक बघा 6 सेल आहे, प्रत्येकाचं EMF म्हणजेच व्होल्टेज किती आहे, 2 आहे. तर काय करायचे, पुढं वाचू. बघा आर कनेक्टेड इन सिरीज, हे कसे कनेक्टेड आहे, सिरीज, आणि सिरीजमध्ये कनेक्टेड असेल तर त्या ठिकाणी व्होल्टेजची काय होते, बेरीज होते आणि टोटल व्होल्टेज आपल्याला मिळत असतं. ओके, तर टर्मिनल व्होल्टेज किती असेल असं विचारलं आहे. मग आपल्याला एका सेलचं किती आहे, 2 आहे, तर 6 सेलचं किती असेल. ओके, 6 सेलचं किती असेल, मग 6 गुणिले 2, 6 दुनी
12 आपलं या ठिकाणी येणार. काय येणार? टर्मिनल व्होल्टेज बरोबर 12 व्होल्ट या ठिकाणी आपलं येणार. ओके, असे नॉर्मल क्वेश्चन प्रॉब्लेम्स आयटीआयला या ठिकाणी विचारत असतात. ओके मित्रांनो, त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे 12 व्होल्ट. चला, सेलला आपण पॅरललमध्ये का जोडतो? बघा, सेल आहे, मग सेल कसा असतो? अशा पद्धतीने असतो. याला आपण सिरीजमध्ये जोडतो, पॅरललमध्ये जोडतो. बघा, सिरीजमध्ये कधी जोडतो? जेव्हा आपल्याला व्होल्टेज जास्त पाहिजे असलं, व्होल्टेज जास्त पाहिजे असलं तेव्हा आपण सिरीजमध्ये जोडतो, कारण तिथे करंट काय सेम भेटतो आपल्याला, तोच एकच करंट भेटतो. आणि जर आपल्याला याच सेलला या ठिकाणी काय आपल्याला व्होल्टेज सेम पण करंट जास्त लागला, तर आपण त्याला काय करतो? पॅरललमध्ये जोडतो. हे सिरीजमध्ये जोडलं, हे पॅरललमध्ये जोडलं. आपल्याला काय विचारलं आहे? पॅरललमध्ये कधी जोडतो? पॅरललमध्ये कधी जोडतो? जेव्हा आपल्याला करंट जास्त लागते. पण इन्क्रीज द व्होल्टेज रेटिंग, डिक्रीज द व्होल्टेज रेटिंग, डिक्रीज द करंट रेटिंग आणि इन्क्रीज द करंट रेटिंग, म्हणजे करंट काय जास्त इन्क्रीज. मग या ठिकाणी आपलं हे उत्तर बरोबर असणार. हे डिक्रीज करंट म्हणते, डिक्रीज होतोय का तिथं? करंट वाढतोय, व्होल्टेज समान राहतोय. हे नाही आहे आपलं. इन्क्रीज द व्होल्टेज वाढतोय का? नाही बाबा, तोच राहतोय. एक प्रत्येक आपल्याला बॅटरी या ठिकाणी तिचं व्होल्टेज या ठिकाणी समान घ्यावं लागतं मित्रांनो, पॅरललची जोडणी करायची असेल तर. ओके, वेगवेगळं व्होल्टेज त्या ठिकाणी आपल्याला चालत नाही. या ठिकाणी 30 नंबरचा प्रश्न कळाला. अजून 20 प्रश्न बाकी आहे मित्रांनो आपले. ओके, बघा, खालीलपैकी कोणती बॅटरी आपण रिचार्ज करू शकत नाही? बघा, या ठिकाणी खूप साऱ्या मुलांचा हा प्रश्न चुकला आहे की कोणती बॅटरी आपण रिचार्ज करू शकत नाही. म्हणजे रिचार्जेबल म्हणजे सेकंडरी बॅटरी, केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी, बट परत इलेक्ट्रिकल एनर्जी टू केमिकल एनर्जी, ही व्याख्या झाली सेकंडरी सेलची, जी काही परत चार्ज होते. आणि प्रायमरी सेल एकदा तुझा डिस्चार्ज झाला की तुम्हाला तो फेकून द्यावा लागतो. अशी कोणती बॅटरी आहे? बघा, या ठिकाणी खालून घेतो बघा, लिथियम आयन बॅटरी तुमच्या सर्वांची पार्ट आहे की जी आपली बॅटरी आपण चार्ज करतो. लीड ॲसिड बॅटरीसुद्धा पार्ट आहे, आपण व्हेकलमध्ये ॲटोमोबाईलसाठी आपण ती वापरतो. आणि या ठिकाणी निकेल मेटल हायड्राईड बॅटरी कोणती आहे? हायड्राईड बॅटरी, ही सुद्धा आपण चार्ज करू शकतो. पण सिल्वर ऑक्साईड बॅटरी जी आहे मित्रांनो, तुम्हाला सिल्वर ऑक्साईड सेल चांगल्या पद्धतीने माहीत असेल, हा सेल आपण काय करतो? चार्ज करू शकत नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं सिल्वर ऑक्साईड बॅटरी. ही बॅटरी काय या ठिकाणी ही बॅटरी आपण चार्ज करू शकत नाही. तेच विचारले आपल्याला, कोणती बॅटरी आपण चार्ज करू शकत नाही. बघा, द व्होल्टेज रेटिंग फॉर बॅटरीज इज बेस्ड ऑन द व्होल्टेज कोठे जास्त भेटेल. बघा, द व्होल्टेज रेटिंग ऑफ बॅटरीज इज बेस्ड ऑन द, म्हणजे आपल्याला कोणत्या ठिकाणी जास्त व्होल्टेज भेटेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. आणि असा प्रश्न आपला वरती बहुतेक झाला आहे. ओके, द नंबर ऑफ सेल इज कनेक्टेड इन सिरीज, तर खूप साऱ्या सेल आपण सिरीजमध्ये कनेक्टेड केल्या. आणि नंबर ऑफ सेल इज कनेक्टेड इन पॅरलल. बघा, हे दोन तुम्हाला सांगतो मी, यापैकी कोणत्यापैकी दोनपैकी एक उत्तर असणार आहे मला सांगा. द व्होल्टेज रेटिंग ऑफ द बॅटरीज इज बेस्ड ऑन द, म्हणजे व्होल्टेज कुठे जास्त भेटतं. तर मित्रांनो, व्होल्टेज जास्त भेटण्यासाठी आपण सिरीज जोडणी करत असतो आणि करंट जास्त भेटण्यासाठी आपण पॅरलल जोडणी करत असतो. मग आपल्याला या ठिकाणी व्होल्टेज जास्त पाहिजे, पण मग आपल्याला व्होल्टेज जास्त जर लागलं तर आपल्याला काय लागेल? या ठिकाणी सिरीज या ठिकाणी जोडणी करायची. नंबर ऑफ सेल कनेक्टेड इन सिरीज. ओके, नंबर ऑफ सेल इज कनेक्टेड इन सिरीज, हे आपल्या या ठिकाणी बरोबर असणार. आणि या ठिकाणी तुम्हाला काय आपल्याला व्होल्टेज जर करंट जास्त लागलं असतं तर मग आपलं हे उत्तर या ठिकाणी असलं असतं. कोणतं? हे. कशासाठी? करंट जर जास्त लागलं असतं तर त्यासाठी. ओके, चला पुढचा प्रश्न. कारमध्ये कोणत्या बॅटरी? मी वरच्याच प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं की लीड ॲसिड बॅटरी आपण ॲटोमोबाईलसाठी, कारसाठी या ठिकाणी वापरतो. म्हणून कारसाठी कोणती बॅटरी आपण वापरतो? लीड ॲसिड बॅटरी या ठिकाणी वापरत असतो. द रेशो ऑफ द RMS व्हॅल्यू आपण ॲव्हरेज व्हॅल्यू. बघा, RMS व्हॅल्यू आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजेच असतो तुमचा मित्रांनो फॉर्म फॅक्टर, आणि फॉर्म फॅक्टर किती असतो? 1.11 असतो. काय 1.11? आणि तुमचा फॉर्म फॅक्टर झाला, पीक फॅक्टर किती असतो? 1.41. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1.11 हा फॉर्म फॅक्टर झाला. कुठे आला तो? फॉर्म फॅक्टर. आणि पीक फॅक्टर दिसतोय त्याच्यामध्ये, हा झाला तुमचा पीक फॅक्टर. हे फॅक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि रेशो RMS व्हॅल्यू आपण ॲव्हरेज व्हॅल्यू, हा झाला तुमचा फॉर्म फॅक्टर. आणि तुमचा जर तुम्हाला पीक फॅक्टर जर तुम्हाला प्रश्न आला त्याचा रेशो काय असतो? बघा, या ठिकाणी RMS व्हॅल्यू आपण ॲव्हरेज व्हॅल्यू, पण त्या ठिकाणी असतं मॅक्झिमम व्हॅल्यू. काय? मॅक्झिमम व्हॅल्यू अपॉन RMS व्हॅल्यू, हे असतं कशाचं? आपल्या पीक फॅक्टरचं. मग ह्या 2-4 गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. होते पीक फॅक्टर म्हणजे काय? मॅक्झिमम व्हॅल्यू आपण RMS व्हॅल्यू, तिला आपण किती असते ती आपली 1.41. त्यानंतर आपला फॉर्म फॅक्टर काय असतो? RMS व्हॅल्यू आपण ॲव्हरेज व्हॅल्यू, ती किती असतो आपला? 1.11. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. बघा, फॉर अ जनरेटिंग स्टेशन. बघा, जनरेटिंग स्टेशन आहे
आणि डायव्हर्सिटी फॅक्टर विचारला, जनरेटिंग स्टेशनचा डायव्हर्सिटी फॅक्टर काय असतो. बघा ऑलवेज जो आपला डायव्हर्सिटी फॅक्टर असतो हा 1पेक्षा जास्त असतो. किती असतो? 1पेक्षा जास्त असतो, म्हणजे ग्रेटर दॅन 1. सगळे फॅक्टर तुम्हाला खूप सारे फॅक्टर या ठिकाणी बघायला भेटेल की लेस दॅन 1 आहे. कोणता? मग तुमचा मॅक्झिमम डिमांड झाला, तुमचा लोड फॅक्टर झाला, हे सगळे काय लेस दॅन 1 आहे. पण डायव्हर्सिटी फॅक्टर असा एक फॅक्टर आहे तो ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे तो 1पेक्षा जास्त. कसा? 1पेक्षा जास्त, जो की आपण अशा ग्रेटर दॅनने दर्शवतो. मग बघा या ठिकाणी लेस दॅन 1 आहे का? नाही. काय आहे तो? ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे 1पेक्षा जास्त आहे. ग्रेटर दॅन म्हणजे जास्त, 1पेक्षा जास्त. हे बघा या ठिकाणी ग्रेटर दॅन 1 म्हणजेच आपलं काय या ठिकाणी दुसरं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. जर कन्सेप्टनुसार आपण जर प्रश्न सोडवले मित्रांनो 100% आपल्याला प्रश्न या ठिकाणी येतात. बघा 36 नंबरचा प्रश्न आहे. बघा अजून काही जास्त टाईम नाही लागणार, 1 तासाच्या आज सगळं काही मी उरकवतो. बघा इन इंडिया TOD टेरिफ. मग TOD टेरिफचं एक टाईप आहे मित्रांनो, इज अप्लाइड फॉर विच ऑफ द फॉलोइंग. मग टेरिफचे टाईप आहे. ओके, ब्लॉक टेरिफ आहे, फ्लॅट आहे, 2 टाईप आहे. हे मेन आहे जे की आपल्याला ITला विचारले जातात. हे जे मित्रांनो कमर्शियल रेसिडेन्शियलसाठी आपल्याला वापरलं जातं. पण हा 2 टाईप टेरिफ जो असतो तो तुम्हाला इंडस्ट्रियलसाठी या ठिकाणी वापरला जातो. हे कशासाठी? रेसिडेन्शियल वगैरेसाठी वापरला जातात. आणि तुमचा 2 टाईप टेरिफ हा इंडस्ट्रियल वगैरे तुमच्या कंपन्या त्या ठिकाणी हा टेरिफ वापरला जातो. कोणत्या? 2 टाईप टेरिफ. आणि प्रश्न विचारला आहे TOD टेरिफ. TOD टेरिफसुद्धा या ठिकाणी इंडस्ट्रियलसाठीच वापरला जातो, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल शॉपसाठी नाही, तर तो इंडस्ट्रियल कन्झ्युमरसाठी या ठिकाणी वापरल्या जातो. ओके, चला टेरिफचे या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करून ठेवा मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं ब्लॉक आहे, फ्लॅट आहे, आपला 2 टाईप आहे, TOD आहे, त्यानंतर पॉवर फॅक्टर टेरिफसुद्धा एक आपला या ठिकाणी आहे मित्रांनो, तो सुद्धा बघून घ्या. सर्व काही तुम्हाला या ठिकाणी बघणं खूप गरजेचं आहे. ओके, ब्लॉक आणि फ्लॅट तुम्हाला समजला, रेसिडेन्शियल्स वगैरे यासाठी तो वापरला जातो, म्हणजेच आपल्या गावामध्ये आपण जे राहतो कन्झ्युमर त्याच्यासाठी वापरला जातो. आणि 2 टाईप TOD वगैरे हे आपल्याला कशासाठी? कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियलसाठी या ठिकाणी वापरला जातो. बघा इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी कोणती ब्रेकिंग वापरतात? म्हणजे इंडस्ट्रियलमध्ये कंपन्यांमध्ये बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, कंपन्यांमध्ये या ठिकाणी पॉवर लॉस कमी होणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे काय? एफिशियन्सी वाढली पाहिजे. काय? एफिशियन्सी वाढली पाहिजे, लॉस काय? कमी झाले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ब्रेकिंग वापरली जाते. आणि सर्वात चांगली आणि सर्वात कमी लॉस होणारी ब्रेकिंग ही तुम्हाला शिकवताना या ठिकाणी एक दिवस मी सांगितलं होतं की रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. आपली कोणती? रिजनरेटिव्ह जी ब्रेकिंग आहे ती सर्वात चांगली आणि सर्वात कमी लॉस करणारी ब्रेकिंग आहे. आणि ही जी ब्रेकिंग इंडस्ट्रियलसाठी या ठिकाणी कंपन्यांमध्ये वापरली जाते. बघा तुम्हाला प्लगिंग वगैरे ब्रेकिंग या ठिकाणी माहीत असेल की त्यामध्ये खूप सारा लॉस होतो. ओके, पण रिजनरेटिव्ह ब्रेकिंग जी आहे ती सर्वात चांगली ब्रेकिंग आहे. आणि ही ब्रेकिंग जी आहे ही इंडस्ट्रियलमध्ये आपला लॉस कमी करण्यासाठी वापरली जाते. पण या ठिकाणी इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी कोणती ब्रेकिंग या ठिकाणी सर्वात कोणती वापरली जाते म्हणजे चांगली आहे ती कोणती आहे मित्रांनो? आपली रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सगळ्यात चांगली या ठिकाणी आहे. चला पुढचा प्रश्न आहे, द मोटर यूज इन इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन. इलेक्ट्रिकल ट्रॅक्शनसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे का DC सिरीज मोटर वापरली जाते. कोणती? DC सिरीज मोटर. बट या ठिकाणी ऑप्शन दिलं नाही. तर मित्रांनो आता रनिंगमध्ये DC सिरीज मोटर तर वापरली जाते, पण या ठिकाणी 3 फेज इंडक्शन मोटरसुद्धा या ठिकाणी वापरली जाते. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा DC सिरीज मोटर जर ऑप्शन नसेल तर या ठिकाणी आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी मी एका क्वेश्चन पेपरमधून या ठिकाणी क्वेश्चन काढला आहे तुमच्यासाठी. जर असा प्रश्न तुम्हाला पेपरला आला तुम्ही या ठिकाणी गडबडून जाचाल. ओके, तर या ठिकाणी 3 फेज इंडक्शन मोटरसुद्धा वापरली जाते. बघा DC शंट मोटर कधीच DC सिरीज नाही तर तुम्ही तिच्या सोबतची DC शंट मोटर मारून टाकता, पण नाही, कारण तिचा स्टार्टिंग टॉर्क या ठिकाणी काय होतो? लॉस या ठिकाणी होत चालतं. ओके, या ठिकाणी सिंगल फेज मोटर इंडक्शन मोटर अजिबात नाही, कारण ती ट्रेन चालेल का त्या मोटरला स्टार्ट करतील ते पहिले, कारण ती सेल्फ स्टार्ट नाही. तुमची सिंक्रोनस मोटर पण सेल्फ स्टार्ट नाही आहे मित्रांनो, तीसुद्धा त्या ठिकाणी वापरत नाही. पण आपली 3 फेज इंडक्शन मोटर त्या ठिकाणी वापरली जाते. चला पुढचा प्रश्न आहे, बॅटरी ऑपरेटेड स्कूटी जे स्कूटर आहे बॅटरी ऑपरेटर त्यामध्ये कोणती ब्रेकिंग वापरली जाते? ब्रेकिंग बघा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, जी प्लगिंग ब्रेकिंग आहे, मेकॅनिकल ब्रेकिंग, ह्या ब्रेकिंग तुम्हाला एकदा वाचून घ्यायची आहे. तर तुमची स्कूटर असते जी बॅटरीवरती चालते, बॅटरीवरचीच असू द्या का कोणती असू द्या,
यामध्ये हे तुमचं काय स्कूटरचं चाक आहे मित्रांनो, या ठिकाणी तुमचं असतं, या ठिकाणी व्हीलला ब्रेक लावलेले असतात. ओके, ते ब्रेक काय होतं, याला काय करतं, दोन्हीकडनं दाबतं आणि दोन्हीकडून दाब त्याच्यावरती दिल्यानंतर या ठिकाणी तुमचे जे हे घासतं याला. ओके, आणि घासल्यानंतर तुमचं टायर या ठिकाणी थांबतं, ते व्हील काय होतं एका जागेवरती थांबतं. या ठिकाणी काय होतं मित्रांनो, मेकॅनिकल ब्रेक या ठिकाणी लावलं जातं, म्हणजे मेकॅनिकली. कोणतं, मेकॅनिकली ब्रेक लावल्यानंतर या ठिकाणी काय होतं, ते आपलं व्हील या ठिकाणी थांबतं. म्हणून या ठिकाणी आपलं कोणती ब्रेकिंग वापरली जाते त्या स्कूटरमध्ये, म्हणजे कोणत्याही गाड्यामध्ये ती ब्रेकिंग असते आपली मित्रांनो, मेकॅनिकल ब्रेकिंग या ठिकाणी वापरली जाते. ओके, बघा मोठमोठे जहाज तुम्हाला दिसत असेल, जहाजामध्ये कोणतंही ब्रेक या ठिकाणी नसतं, तर त्याच्यामध्ये ते त्याचे जे मित्रांनो या ठिकाणी फॅन असतो, त्या फॅनला काय केलं जातं मित्रांनो, पहिला जर तो असा फिरत असेल तर त्याला असं फिरवलं जातं आणि त्याला त्या ठिकाणी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, लॉंग डिस्टन्स रेल्वे यूज फॉर देअर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. बघा इलेक्ट्रिकल ट्रॅक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की DC मोटर वापरली जाते. कोणती, DC मोटर वापरली जाते. बट आपण DC मोटर वापरली जाते म्हणून त्या ठिकाणी सप्लायसुद्धा DC वापरत असेल, ही आपली खूप मोठी चूक आपण करतो. बघा 25 kVची सिंगल फेज काय, 25 kV ची सिंगल फेज AC सप्लाय त्या ठिकाणी वापरला जातो. मग कसं होतं, हा सप्लाय गेला, या ठिकाणी असतो तुमचा ट्रान्सफॉर्मर, कशावरती, ट्रेनवरती, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. या ठिकाणी तुमची 300 ते 400 स्टेप डाऊन केलं जातं. किती, स्टेप डाऊन व्होल्टेज केलं जातं. त्यानंतर इथं असतो मित्रांनो तुमचा रेक्टिफायर. ओके, आणि या रेक्टिफायरच्या माध्यमातून तुमची AC कन्वर्ट केली जाते या ठिकाणी DCमध्ये. ओके, आणि हा DC तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जो डब्बा असतो तुमचा ट्रेनचा, तुमचा जो मशीन असतं, ट्रेनची मोटर असते, अशा मोटर असत्या आणि या मोटरला या ठिकाणी मग तुमचा DC सप्लाय येतो. कारण असा डायरेक्ट DC सप्लाय इथून कधीच या ठिकाणी आपल्या ट्रॅक्शनसाठी यूज करत नाही मित्रांनो. AC सप्लाय यूज करतात सिंगल फेज 25 kV. ओके, आणि तो सप्लाय या ठिकाणी स्टेप डाऊन करतात 300 ते 400 व्होल्ट. ओके, कोणता, AC. मग तो रेक्टिफायरच्या मदतीने, कशाच्या मदतीने, रेक्टिफायर तुमचं हे असतं. तुम्हाला या ठिकाणी टाईप माहीत असं रेक्टिफायरचे, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफची एफिशियन्सी, फुलची एफिशियन्सी वगैरे वगैरे सर्व तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फुलची एफिशियन्सी 2F, हाफची F वगैरे, फ्रिक्वेन्सी, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. ओके, मग या ठिकाणी असा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतं पहा, 25 व्होल्ट, काय 25 वर सिंगल फेज व्होल्टेज पाहिजे होतं. या ठिकाणी सिंगल फेज झालं, हे पण नाही तुमचं या ठिकाणी. बघा 25 kV 2 फेज पण नाही, बघा 25 kV 3 फेज नाही, सिंगल फेज या ठिकाणी मित्रांनो उत्तर राहिलं. तर हेच आपलं काय इथं 25 kV पाहिजे होतं या ठिकाणी. 25 kV सिंगल फेज AC या ठिकाणी काय पाहिजे होतं तुमचं या ठिकाणी, सिंगल फेज kV, 25 kV सिंगल फेज AC सप्लाय, हे तुमचं या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे. ओके मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे तुमचा 41 नंबरचा. 41 नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला SI युनिट विचारलं कंडक्टिव्हिटीचं. ओके, बघा कंडक्टिव्हिटी तुम्हाला रजिस्टिव्हिटी त्याच्या पहिले माहीत पाहिजे. रजिस्टिव्हिटी असते रो, त्याचं युनिट काय असतं, ओहम मीटर. आणि रजिस्टिव्हिटीच्याच उलटा असतं मित्रांनो कंडक्टिव्हिटी, जो की तुम्हाला काय करतो, करंट पास करण्यासाठी मदत करतो. ओके, बघा रजिस्टिव्हिटीचं रो आहे. ओके, आणि कंडक्टिव्हिटीचं काय असतं या ठिकाणी, कंडक्टिव्हिटी या ठिकाणी डिनोट करतो आपण या ठिकाणी 1/ρ. तर रो काय आहे मित्रांनो या ठिकाणी 1/ओहम, एकच मिनिट, 1/ओहम मीटर. याला जर आपल्याला लिहायचं असलं, हा जर वरती आला तर तो काय होतो माहिती आहे का मित्रांनो, मोह मीटर इनवर्स, किंवा यालाच आपण ओहम इनवर्स, मीटर इनवर्स असं सुद्धा या ठिकाणी लिहू शकतो. हे आपले काय झाले, युनिट झाले कशाचे, कंडक्टिव्हिटीचे. मग ओहम मीटर कशाचं आहे आपलं, रजिस्टिव्हिटीचं. मग हे आपलं उत्तर असणार आहे का, नाही. ओम असणार आहे का, नाही. त्यानंतर ओम मोह मीटर इनवर्स या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसते. ओके, तर या ठिकाणी आपण याला काय म्हटलं या ठिकाणी, मोह. ओके, तर मोह या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला इथे, पण मोहला या ठिकाणी मीटर इनवर्स लागलं आहे का, नाही. म्हणून हे सुद्धा तुमचं उत्तर या ठिकाणी नसणार आहे. याचं उत्तर काय आहे, पहिले तुम्हाला मोह, ओके, आणि नंतर मीटर इनवर्स. मीटर इनवर्स म्हणजे -1 या ठिकाणी लागतो. तर या ठिकाणी मी डायरेक्ट इनवर्स म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे, म्हणून याचं उत्तर मीटर म्हणजे मोह मीटर इनवर्स या ठिकाणी असणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न तुमचा असणार आहे 42 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज, बघा ट्रायव्हॅलेंट, बघा ट्रायव्हॅलेंट, पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल. आपण इम्प्युरिटी सेमीकंडक्टरमध्ये कशासाठी या ठिकाणी ॲड करतो, की त्याची कंडक्टिव्हिटी म्हणजे त्याची करंट फ्लो होण्याची कॅपॅसिटी काय होईल त्या ठिकाणी वाढावं, म्हणून आपण त्या ठिकाणी इम्प्युरिटी म्हणजे डोपिंग करतो आणि डोपिंग करून त्या ठिकाणी आपण कंडक्टिव्हिटी वाढवतो. मग सेमीकंडक्टरमध्ये आपण काय
बघा सिलिकॉन आणि जर्मेनियम SI आणि G वगैरे असतात ते आपले, त्याच्यामध्ये डोपिंग काढतो. कशाची? P टाईप आणि N टाईपची आपण डोपिंग करतो. तर P टाईप असतो तुमचा ट्रायव्हॅलंट आणि N टाईप असतो तुमचा पेंटाव्हॅलंट. ओके, मग याचे असतात 4 आणि याचे असतात 3. 4 आणि 3 मग 7 होते आणि याचे होते, हा किती 5 आणि तो 4, याचे 9 होते. मग याच्याकडे जास्त होतो, हा काय करतो? डोनेट करतो, म्हणून हा झाला डोनर. ओके, आणि हा ॲक्सेप्ट करतो किती? कारण त्याच्याकडे एक काय असतो? कमी असतो, म्हणून तो ॲक्सेप्ट करतो, हा झाला ॲक्सेप्टर. ओके, म्हणून अशा पद्धतीने याची कन्सेप्ट असते. पण ही तुम्हाला या ठिकाणी विचारली का नाही? तुम्हाला जो हे असतो कोणता? ट्रायव्हॅलंट. कोणता आहे? ट्रायव्हॅलंट म्हणजे P टाईप यामध्ये कोणकोणते आपण या ठिकाणी यूज करतो? त्या ठिकाणी असतो मित्रांनो बोरॉन, ॲल्युमिनियम, थॅलियम, इंडेनियम हे आपण त्या ठिकाणी वापरतो. या ठिकाणी बोरॉन पण दिसतो, ॲल्युमिनियम दिसतो आणि इंडेनियम पण दिसतो. म्हणजे तिन्ही कंपोनंट आपण काय करतो या ठिकाणी? P टाईप म्हणजेच ट्रायव्हॅलंटसाठी आपण वापरत असतो. ओके, म्हणून आपलं याचं उत्तर असणार आहे ऑल. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द सिलिकॉन. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला या ठिकाणी विचारला सिलिकॉनचा. अशा प्रश्न आपल्याला पाठच करून ठेवावं लागतात, कारण हे कसे नंबर बेस क्वेश्चन आणि नंबर बेस क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी चुकले तर आपला कन्सेप्ट या ठिकाणी कन्सेप्ट तर नसतो याला, पण आपल्याला हे चुकतो 90% तरी. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? या ठिकाणी उत्तर काय मारायचं आहे बघा. उत्तर लक्षात तर या ठिकाणी राहत नाही बघा, पण कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. सिलिकॉन आहे मित्रांनो, काय आहे? सिलिकॉन. तुम्हाला दुसऱ्या वेळेस कशाचं सुद्धा या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतं, पण सिलिकॉनचं यावेळेस लक्षात ठेवा. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण प्रत्येक लेक्चर म्हणजे सेशनमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये आपण टाकणार आहे. मग प्रत्येक टेस्टमधून तुम्हाला काय करायचे ते नोट करून घ्यायचे. आणि याचा चार्टसुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे टेक्निकल यूट्यूबवाला. ओके, त्यावरती तुम्हाला सगळं काही कंटेंट त्या ठिकाणी बुक्स वगैरे आणि आपल्या टेस्ट सिरीजची लिंक सगळं काय त्या ठिकाणी मिळत असतं रोजच्या रोज. ओके, तर या ठिकाणी आपला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असतो कशाचा? सिलिकॉनचा. तो असतो 11.7. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे तुमचा. गोल्ड इज द एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. बघा, गोल्ड जर तुमच्या लक्षात त्या ठिकाणी आलं तर तुम्ही एकदम बाजूला जाता. तुम्हाला जर कॉपर विचारलं, ॲल्युमिनियम विचारलं तुम्हाला किंवा सिल्वर विचारलं, तुम्ही डायरेक्ट कंडक्टर मारता. पण गोल्ड जर आलं तर नेमकं त्याला कंडक्टर द्यावं का सेमीकंडक्टर द्यावं हे तुम्हाला या ठिकाणी डोक्यात फिरतं तुमच्या. पण लक्षात ठेवा कधी की गोल्ड जो असतो मित्रांनो तो तुमचा कंडक्टरच असतो. ओके, चला पुढचा प्रश्न आहे बघा. FR तेव्हा एकच मिनटं. एलिमेंट हॅविंग एनर्जी गॅप फ्रॉम द मोर दॅन 5 EV ॲक्ट ॲज. ते काय मला लक्षात येत नाही मित्रांनो, पण या ठिकाणी तुम्हाला हे विचारलं एनर्जी गॅप. या ठिकाणी मित्रांनो 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. इलेक्ट्रॉन व्होल्ट कशाचं युनिट आहे? एनर्जीचं युनिट आहे. त्यानंतर 1 EV असतो आणि एक असतो सांगतो मी तुम्हाला समोर. ओके, तर 5 EV जो असतो मित्रांनो हा जो गॅप आहे तो म्हणजेच व्हॅलेन्स ही बँड तुमची आणि कन्व्हेन्शनल बँड हे जे दोन बँड आहे, कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड ह्या दोघांमधला गॅप हा किती आहे? इथं 5 EV आपल्याला सांगितलं आहे. तर मित्रांनो 5 EV म्हणजेच इलेक्ट्रॉन व्होल्ट हा जो गॅप असतो तो खूप जास्त असतो आणि हा असतो इन्सुलेटरचा तुमचा. कशाचा? इन्सुलेटरचा. ओके, त्यानंतर असतो तुमचा 1 EV म्हणजेच 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट हा कमी असतो. हा असतो तुमच्या सेमीकंडक्टरचा. कशाचा? सेमीकंडक्टरचा. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर कंडक्टरचा विचार केला तर या ठिकाणी गॅप नसतो. हे डायरेक्ट एकमेकांच्या वर काय करतात? त्या ठिकाणी ओव्हरलॅप करतात. त्यामध्ये आपली कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड यामध्ये गॅप नसतो, ते एकमेकांच्या वरती ओव्हरलॅप करतात. कशामध्ये? कंडक्टरवरती. तुम्हाला इन्सुलेटरचं कळालं आहे किती आहे? 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि तुमच्या सेमीकंडक्टरसुद्धा कळलं आहे की 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट या ठिकाणी काय असतो? गॅप असतो. कोणता? एनर्जी गॅप आपण त्याला म्हणतो. ओके, इलेक्ट्रॉन व्होल्ट हे कशाचं युनिट आहे? खूप साऱ्या वेळेस विचारलं. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच EV एनर्जीचं युनिट या ठिकाणी आहे मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. N टाईप सेमीकंडक्टर इन दिस. म्हणजे N टाईप म्हणजेच पेंटाव्हॅलंट वरती तुम्हाला सांगितलं आहे. त्यामध्ये फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मुथ हे तुमचे असतात. आपला बोरॉन झाला, ॲल्युमिनियम, थॅलियम, इंडेनियम आणि ॲल्युमिनियम हे काय तुमचे? P टाईप झाले. कोणते? P टाईप. ओके, सॉरी P टाईप झाली. पण तुमचा जो आर्सेनिक आहे म्हणजे फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी हे झाले N टाईप, म्हणून तुमचं हे उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर असणार आहे. चला 47 नंबरचा प्रश्न आहे बघा. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन जर्मेनियम. बघा जर्मेनियम आणि कोणता आपला? जर्मेनियम आणि सिलिकॉन आणि जर्मेनियम. कोणता तुमचा? जर्मेनियम. याची शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन किती असतात मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा सिलिकॉन बी 4च असतात आणि जर्मेनियमसुद्धा 4च असतात. ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन.
सेमीकंडक्टर शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात मित्रांनो 4. जर तुमचं कंडक्टरचं झालं तर 4पेक्षा किती असतात, ते 4पेक्षा कमी असतात. आणि इन्सुलेटरचं झालं तर ते 4पेक्षा काय असतात, जास्त असतात. आणि याचं जर झालं कशाचं, सेमीकंडक्टरसाठी, तर ते किती असतात, 4च असतात. कंडक्टरसाठी 4पेक्षा कमी, इन्सुलेटरसाठी 4पेक्षा जास्त आणि सेमीकंडक्टरसाठी 4 कशात, व्हॅलेन्स बँडमध्ये, शेवटच्या बँडमध्ये असतात. मग तुम्हाला या ठिकाणी जर्मेनियमसाठी विचारलं मग ते किती असणार, 4. तर सिलिकॉनसाठी पण विचारलं ते पण 4 असतात. ओके, तर बघा फोटो डायोड यूज इन, बघा फोटो डायोड कधी रिव्हर्स बायसमध्ये यूज करतो, कशामध्ये, रिव्हर्स बायसमध्ये. कोणता, कोणता फोटो डायोड. आणि तुमचं जेनर डायोड वगैरे झालं ते सुद्धा प्रश्न समोर आहे, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. ओके, तर फोटो डायोडचा जर प्रश्न आला, फोटो डायोड जो असतो मित्रांनो तो कशासाठी यूज करतो आपण, या ठिकाणी तुम्हाला LED डायोड माहीत असेल, फोटो डायोड माहीत असेल. LED म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी LED कन्वर्जन करता तुम्ही, म्हणजे लाईटमध्ये. ओके, आणि फोटो डायोडचं काय होतं माहिती का, तुम्ही फोटोचं म्हणजे लाईटचं कन्वर्जन कशामध्ये करता, इलेक्ट्रिकमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये करत असता, तो असतो तुमचा फोटो डायोड. आणि तो सुद्धा रिव्हर्समध्येच या ठिकाणी मित्रांनो काम करतो, कशामध्ये, रिव्हर्समध्ये. ओके, त्यानंतर येतो तुमचा जेनर डायोडची कन्सेप्ट सांगतो, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि सिलिकॉनचं विचारलं आहे. बघा जर्मेनियमचं बघितलं 4च आणि सिलिकॉनचं पण किती असणार, 4च असणार. म्हणून हा सुद्धा आपला नंबर 2चा ऑप्शन बरोबर आहे. ओके, बघा जेनर डायोड यूजिंग, बघा जेनर डायोड जो असतो, बघा जेनर डायोड आपल्याला रिव्हर्समध्ये पण या ठिकाणी यूज करता येतो आणि फॉरवर्डमध्ये पण करतात, बट आपण त्याला रिव्हर्समध्येच कंटिन्यूली यूज करत असतो. मग तुम्हाला विचारलं जेनर डायोड यूज इन, मग तुम्हाला जर असा प्रश्न विचारला कधी रिव्हर्स बायस मारायचं मित्रांनो, काय रिव्हर्स बायस. आणि तुम्हाला जर डायोडचा प्रश्न जर आला मित्रांनो, डायोडचा, मग तुम्हाला लक्षात असं वाटतं डायोड म्हणजे काय मित्रांनो, नेमकं जेनर डायोड नाही म्हणलं तिथं तुम्हाला, जेनर डायोड म्हणलं का नुसतं डायोड म्हणलं. मग डायोड हा फॉरवर्डमध्ये पण आपण यूज करू शकतो आणि रिव्हर्समध्ये सुद्धा यूज करू शकतो. डायोड हा फॉरवर्डमध्ये जर यूज केला तो तुम्ही रेक्टिफायरसाठी यूज करता, कशासाठी, रेक्टिफायरसाठी. आणि जर तो रिव्हर्समध्ये यूज केला तर तो व्होल्टेज रेग्युलेशनसाठी आपण त्या ठिकाणी वापरतो. ह्या कन्सेप्ट फक्त तुम्हाला टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलवरतीच या ठिकाणी मिळतात मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने 50 प्रश्न या ठिकाणी कवर झाले. बघा रोज एक क्वेश्चन, बघा रोज एक क्वेश्चन तर नाही म्हणत मी, पण 50 क्वेश्चन आपल्या एका टेस्टमध्ये होत आहे आणि 50 क्वेश्चनच्या 50 कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी कवर होत आहे. प्रश्न किती होत आहे मित्रांनो याची या ठिकाणी हे नसते, प्रश्न किती होतात ते महत्त्वाचं नसतं, कन्सेप्ट तुमच्या रोज किती क्लिअर होता हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्या कन्सेप्टनुसार आपण या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे. एकही रुपया आपल्या टेस्ट सिरीजचा खर्च नाही. तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन केल्यानंतर आपण त्या आपल्या टेस्ट सिरीजची लिंक रोज आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. त्या ठिकाणी काय करायचं, त्या लिंकवरती क्लिक करायचं, तुमच्यासमोर तुमची टेस्ट ओपन होणार, त्या ठिकाणून टेस्ट द्यायची. पण काही मुलांनी काय केलं माहिती आहे का, टेस्ट एकदा दिली, कारण टेस्ट कितीदाही देता येते. ओके, आणि आपला रिझल्ट चेंज होतो. ओके, तर मुलांनी काय केलं आहे, टेस्ट एकदा द्यायची, ते उत्तरं बघून घ्यायची आणि परत टेस्ट द्यायची आणि त्यांचा मग रिझल्ट टॉपमध्ये दिसतो. मी आज रिझल्ट अनाऊन्स करणार होतो पण त्यामुळे करता आला नाही, कारण खूप साऱ्या मुलांनी इमानदारीची टेस्ट त्या ठिकाणी दिली नाही. ओके, तर टेस्ट इमानदारीची द्या. काही जरी प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही कॉल करू शकता. ओके, मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे सुद्धा करू शकता. अजूनसुद्धा सांगतो, आपलं चॅनल जर जॉईन नसेल केलं, टेलिग्राम चॅनल तर जॉईन करा. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे टेक्निकल यूट्यूबवाला, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून आपल्या रोजच्या नवीन टेस्ट सिरीजचं तुम्हाला काही नोटिफिकेशन त्या ठिकाणी येत जाईल. ओके मित्रांनो, भरभरून या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर लाईक केलं तर आम्हालासुद्धा नवीन टेस्ट या ठिकाणी टाकायला या ठिकाणी एक प्रोत्साहन भेटेल. ओके, तर या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.